श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घरामध्ये लहान मुलं असलं ना की प्रत्येकाला काळजी वाटते. ती म्हणजे आपण जी त्याची मालिश करतो आहे ती योग्य करतो आहे की चुकीची करतो आहे असं प्रत्येक वेळी वाटते. त्याच्यामुळे ही जी मी मालिश करते आहे ना तर ही मला माझ्या आजीने आईने शिकवलेली आहे. त्याच्यामुळे कदाचित ही मालिश ही पूर्वापासूनच चालत आलेली असावी, कारण आजी म्हणाली की माझ्या सासूने माझ्या आईने मला अशा प्रकारे मालिश शिकवलेली. म्हटलं चला मी जशी करते आहे तसं सर्वांबरोबर शेअर करावी. त्याच्यासाठी मी सर्वात प्रथम तुमच्याकडे घेऊन आलेली आहे पूर्वीपासून चालत आलेली लहान मुलांची मालिश कशा प्रकारे करायची आहे ती. सर्वात प्रथम टाळूवरती म्हणजे डोक्यावरती तेल ओतायचं आहे. तुम्ही जे तेल वापरता ते तेल तुम्ही ओतू शकता. मी इथं खोबरेचं तेल वापरलेलं आहे आणि असं म्हणतात की खोबरेल तेलाने लहान मुलांचा मेंदू शांत होतो आणि डोकं वगैरे दुखत नाही, गार हवा लागत नाही. आणि त्याच्यानंतर ना टाळू छानपैकी भरून घ्यायचे आहे आणि त्याला जो पायावरतीच त्याची मालिश ही करायची असते. नाहीतर काही लोकांना सवय असते की मांडी घालून त्याची मालिश वगैरे करतात, तर असं नाही करायचं. पायावरती त्यांना देखील कम्फर्टेबल वाटतं आणि लहान मुलांची हाडं ही नाजूक असतात. त्याच्यामुळे अलवार हाताने जास्त काही जोर वगैरे लावायचा नाही. त्याच्यानंतर त्याचं कपाळ, छाती, पोट, हात, पाय अशा प्रकारे अलवार हातानेच नॉर्मलच हाताने त्याची मालिश करायची असते. डोकं वगैरे चोळायचं, कारण लहान मुलं असतात कधी कधी एका अंगावरती तर एका अंगावरतीच झोपत असतात. त्याच्यामुळे त्यांना काही दुखत असतं आणि जेव्हा त्यांचं दुखायला सुरुवात होतं ना तर त्यावेळेस आपल्याला त्यांचं काय दुखत आहे हे देखील समजत नाही आणि होता होईल एवढं लहान मुलांच्या अंगावरती तेल हे मुरवायचं असतं. कारण लहान मुलांची मालिश ही तेलाने केली जाते आणि त्यावेळेसच त्यांची हाडं मजबूत होण्यास मदत होत असते. त्याच्यामुळे जेवढं त्याच्या अंगामध्ये तेल मुरल त्या पद्धतीनेच अलवार हाताने मालिश करून त्याच्या अंगामध्ये तेल हे मुरवायचं आहे. त्याच्यानंतर ना त्याचं पोट हे खूप महत्त्वाचं असतं. काही लोक म्हणतात की पोट चोळायचं नसतं, परंतु नाही, पोटामध्ये बघा आता तो पोट चोळायला लागले ना किती शांत झालेला आहे. त्याच्यामुळे बेंबीच्या भोवतणी म्हणजे डावीकडे उजवीकडे असं त्याला गोल गोल फिरवायचं आहे. थोड्या थोड्या वेळच फिरवायचं आहे, जास्त नाही. नाहीतर जास्त वेळ फिरवत बसाल तो शांत बसतो आहे म्हणून तर नाही. आणि ही नॉर्मल पहिल्यापासूनच सवय अशी पाहिजे की पोटावरती थोडं म्हणजे उजवीकडे डावीकडे तेल ओतून मालिश करायची आहे. काही लोक म्हणतात की बेंबीमध्ये तेल ओतायचं नसतं, परंतु जेव्हा आपण बाळाची पोटाची मालिश करतो ना तेव्हा ते आपोआपच थोडं का होईना ती पोटामध्ये जात असते. परंतु जेवढं तुम्ही लहानपणापासून लहान मुलांची चांगली मालिश कराल ना तेवढंच बाळ सुदृढ देखील होतं. बाळाच्या तळहाताची देखील तेलानेच मालिश करायची आहे. त्याच्यानंतर ना मी इथं बाळाला चड्डी घातलेली आहे, परंतु नाही मी दररोज घालत नाही, परंतु व्हिडिओ काढण्यासाठी घातलेली आहे. कारण मांडी वगैरे चोळावी लागते त्याच्यासाठी मी घालत नाही, परंतु आज घातलेले आहे. त्याच्यानंतर त्याची गुडघे देखील महत्त्वाचं खूप चोळायचे असतात, ते देखील मजबूत झाले पाहिजेत. आणि जी लवणी आहे, जी मांडी आहे, पूर्ण पायच आपल्याला आतून बाहेर ओढायचा असतो आणि आत म्हणजे वरती न्यायचा नाही, फक्त आपल्याला बाहेरच ओढायचा आहे. जेव्हा आपण बाहेर ओढतो ना त्यावेळेस पूर्ण पायाची मालिश ही झाली पाहिजे. नाहीतर खालूनच लवणीच्या बाजूनेच फक्त पाय ओढला ना की त्यानंतर ना मालिश थांबवायची नाही. आपल्याला पूर्ण पायाची खालून वरून गुडघ्याची साईज बाजू म्हणजे बाजूंनी आपल्याला म्हणजे बाळाचा जो गोल पाय असतो ना त्याच्या चारही बाजूंनी आपल्याला मालिश करायची आहे. त्याच्यानंतर ना बाळाच्या तळाची सुद्धा, पायाच्या तळव्यांची सुद्धा मालिश करायची छान प्रकारे आणि टाचेकडून बोटांकडे आपल्याला मालिश करायची आहे. मालिश करत असताना हे मात्र खूप लक्षात ठेवायचं आहे की वरून बोटाकडून टाचेकडे न आणता टाचेकडूनच वरच्या बोटांकडे देखील न्यायचं आहे, दोन्ही पाय समान करून. त्याच्यानंतर ना ही देखील मालिश केली जाते. कारण तुम्ही कधी कधी पाहिलं असेल की लहान मुलांचे काही असतात, लहान मुलांचे पाय हे वाकडे असतात. तर जेव्हा आपण दोन्ही पाय समान करून बाळाची मालिश करतो ना तर तेव्हा लहान मुलांची हाडं ही कोवळी असतात. त्याच्यामुळे त्यावेळेस ना त्याला आकार देता येतो. म्हणजे जसं की एखाद्या मुलाचा पाय वगैरे वाकडा असेल ना तर त्यावेळेस ना दोन्ही पाय समान धरून त्याच्या सरळ मालिश केली ना की त्याच्यामध्ये आपोआपच फरक येण्यास सुरुवात होत असते.
आणि त्याच्यानंतर ना जेवढं तुम्हाला होता होईल ना तेवढं अलवार हाताने बाळाच्या तोंडाचे नाक देखील बघा आजी वगैरे सांगायची की नाक ओढून ओढून लांबवलं जातं आणि त्याला नाक देखील सरळ केलं जातं. कधी कधी तुम्हाला देखील आजी वगैरे म्हटली असेल की हिनंच नाक बसवलेलं आहे, नीट पाजत नाही किंवा नीट त्याची मालिश वगैरे केलेली नसेल. लहान मुलांना जसा आकार द्यावा तशी लहान मुलं घडत असतात. तर हे नक्कीच खरं आहे. जेव्हा तुम्ही आंघोळ घालताना बाळाचं नाक हे ओढलं ना की म्हणतात नाक वाढतं, परंतु आता मला पण एवढं नाही माहिती, परंतु म्हणते आजी तर ठीक आहे ना, काहीतरी त्यांचा अनुभव असेल त्याच्यामुळे ती सांगते. तर त्याच्यानंतर आपल्याला अलवार हातांनीच बाळाला नीट व्यवस्थित मानेला देखील पकडायचं आहे आणि त्याच्यानंतर बाळ आपल्याला पालतं झोपवायचं आहे. आणि कानाच्या मागून मानेला पाठीमागे देखील टाळू असते, तर त्या पाठीमागचीच असं म्हणतात ना पाठीमागचा मेंदू आहे, तर त्याला देखील टाळू असते. त्याच्यामुळे पाठीमागच्या मेंदूची देखील तेलानेच टाळू भरायचे आहे. त्याच्यानंतर पाटाची देखील मालिश करत असताना आपल्याला मानेकडून कमरेकडे अशा प्रकारे, आणि इथं जे मी दाबलेलं आहे ना, तर असं आमची आजी म्हणाली की इथं दाबल्यानंतर बाळाला जुलाब वगैरे होत नाही. तर आपल्याला उजव्या हातानेच वरून असा गोल फिरवायचा आहे आणि उलटं फिरवायचं नाही, वरून डोक्याकडेच असा एक गोल फिरवायचा आणि एकदाच असतं, त्या सारखं सारखं नसतं. त्याच्यानंतर ना हाताची पाठीमागून हात ओळवून देखील मालिश करायची आहे. आणि असं म्हणतात की जेव्हा तसं आपण मालिश केली ना की बाळाला नंतर बाळाचं शरीर हे लवचिक होतं, त्याच्यामुळे त्याला कधी काही त्रास वगैरे होत नाही पुढं. त्याच्या शरीराला लहानपणापासूनच सवय लागते. लहान मुलं हे खूप खेळत असतात हातपाय हलवून, तर त्याच्यासाठी त्यांची हाडं मजबूत होण्यासाठी डबल पायाची देखील पालथं घातल्यानंतर पायाची देखील मालिश करायची आहे. आणि मालिश करत असताना त्याला जसं आपण वरच्या बाजूने त्याला उताना झोपवून जशी केलेली होती ना, त्याच पद्धतीने पालथा झोपवून देखील त्याची मालिश करायची आहे. डोकं देखील गोल होण्यासाठी सतत अशा प्रकारे हात फिरवायचा आहे. नाहीतर काही काही लोक म्हणतात की कानाच्या बाजूने थापटायचं असतं किंवा थाप मारायची असते, याने बाळाची डोकं सरळ होतं, पण असं नाही करायचं, कारण मुलांच्या मेंदूला मार लागून त्याला काहीतरी वाईट घडू शकतं. त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही मालिश करू शकता. ही जर माहिती तुम्हा सर्वांना आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.